नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी प्रसादाचा शिरा. त्याला लागणारी सामग्री पहा. सर्व समान घेतलेलं आहे पहा. साखर, रवा, तूप आणि दूध. दूध आपल्याला अजून लागणार आहे, तिथे दाखवते. आणि विलायची, हे सगळं ड्रायफ्रूट तुम्हाला कुठले घालायचे ते घालू शकता. आणखीन काय काय घालणार आहे त्याला, आणि असं तोंडात टाकताच जाणारा, गायब होणारा हा शिरा बनणार आहे. तर मी इथं अर्धी वाटी टाकलेलं आहे साजूक तूप. थोडंसं ठेवलेलं आहे, म्हणजे अर्धीच ठेवलेलं आहे आता इथे. आणि हे सगळं माप परफेक्ट आहे हा. तर कसं आहे माहिती का मैत्रिणीनं, आपल्याला सत्यनारायणाची पूजा असली किंवा काही असलं तर आपण सव्वा सव्वा सगळं घेतो. म्हणून हे मी बरोबर एकदम सर्व काही सव्वा पावशेर आहे पूर्ण. हे सर्व साहित्य मी वजन करून घेतलेलं आहे. साखरपासून तर तूप, दूध, हे सगळं सव्वा पावशेर आहे. तर हे मी ते घेतलेलं आहे, त्या पद्धतीने घेतलेलं आहे. पहा आता मग तर ते सव्वा सव्वा घेतात सर्व, हे माहीतच आहे तुम्हाला. तर आता मी सर्वच वजन करून सव्वा पावशेर घेतलेलं आहे, म्हणजे 250 ग्राम. 250 ग्रामला थोडंसं वरती असं घेतलेलं आहे. तर पहा आता हे भाजायचं छान. मेन गोष्ट साजूक तुपात व्यवस्थिशीर भाजायचं. भाजण्यावर हे महत्त्व आहे याला. जास्त पण लाल करायचा नाही आणि जास्त पण कच्चा ठेवायचा नाही, ह्याला महत्त्व आहे. मग तोंडात टाकलात का गायब होणार हा प्रसादाचा शिरा. तर पहा, मी जरा पण इकडे इकडे हलत नाही किंवा बाजूला होत नाही, त्याच्यातच एकदम लक्ष देऊन हलवते मी. बिलकुल त्यावेळेस सगळं करपून द्यायचं नाही किंवा काहीच नाही. हे काय होतं, कधी कधी आपण हलवतो, जास्त प्रमाणात असलं तर एका बाजूला करपून जातो, कधी कधी खाली जरा करपतं, पातळ पातेलं असलं तर करपतं. म्हणून ते फार लक्ष द्यायचं आपल्याला करताना व्यवस्थिशीर. पहा, मी जरा पण हलत नाही, सारखं त्याला ढवळत राहते. चांगलं भाजून घ्यायचं मस्त एकदम. त्या एक दाणा दाणा सगळा शेकला गेला पाहिजे, फुलला पाहिजे दाणा दाणा, मग छान होतो आपला प्रसादाचा शिरा. हे बघा, पाहिलं का तुम्ही मैत्रिणी. प्रत्येक वेळेस मी आपण करत असतो भाज्या, तर म्हटलं चला आज प्रसादासाठी करून दाखव. तर प्रसादासाठी तुम्हाला शिरा दाखवते. तर हे सव्वा पावशेर आहे सर्व, लक्षात ठेवा. आता हे जवळजवळ भाजतच आलेलं आहे. असाच भाजायचा, का की जास्त भाजूला लाल नाही झाला पाहिजे जास्त, नाही तर काय होतं, काळपट दिसतो किंवा तांबूस दिसतो, असा नाही दिसला पाहिजे. पांढरा शुभ्र दिसला पाहिजे, पण भाजला गेला पाहिजे सर्व, त्याच्यावर काळजी द्यायची. अजून थोडासा भाजणार आहे मी. जास्त फास्ट गॅसवर भाजायचा नाही, स्लो गॅसवरच भाजायचा, मग चांगला भाजला जातो छान अगदी. व्यवस्थितशीर भाजला का आपला. हे बघा, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यात आता मी टाकते दूध. तर दूध आता आपल्याला 2 वाट्या लागणार आहे. ते बघा, 2 वाट्या लागणार आहे दूध. 2 वाट्या ठेवलेले आहे दूध, का की शिजायला लागणार ना त्याला, म्हणून 2 वाट्या दूध घातलं आहे मी त्याच्यात. तर हे हलवून घ्यायचे व्यवस्थितशीर. आणि साखर बी टाकायची लगेच. आता गुठळ्या सगळ्या सोडून घ्यायच्या. साखर टाकल्या का लगेच गुठळ्या सुटतात, नाही तर मग तशा लवकर सुटत नाहीत. साखर कसं दाणेदार असतं ना ते, मग ते लगेच खेचून घेतं. आता हलवायचं छान मात्र. आता आपण जास्त करपून द्यायचं नाही. आता तोपर्यंत मी बारीक गॅस केलेला आहे तिकडे. आणि हे बदाम, तुम्हाला कुठलाही ड्रायफ्रूट घालू शकता. मी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, आणि दुसरे मनुके पण, काळे मनुके पण घेतलेले आहेत. छान दिसतात काळे मनुके पण त्याच्यामध्ये. आता हे किसणार नाही मी, हे नुसती फोडणार, अर्धे अर्धे करणार आहे. हे बघा, असे अर्धे अर्धे करून घ्यायचे. वरून त्याच्यावर टाकायचे आपल्याला, म्हणून अर्धे अर्धेच करायचे. हे बघा, पुरे झाले एवढं. आता हे उचलायचं, लगेच शिजत टाकायचं त्याच्यामध्ये. काही लोक काय करतात, फ्राय करून घेतात. फ्राय केलं ना तर टम्म फुगतो, आणि मग ते खायला बरोबर लागत नाही. असंच टाकायचं, शिजत आला ना आपली शिरा का मग त्यावेळेस टाकायचं. नाही तर मग ते आपण पहिले तुपात फ्राय केलं ना, मग ते एकदम बेकार लागतं, खायला पण नको वाटतं ते फुगलेले असे टम. तर हे असेच राहणार आहेत.
आणि खायला एवढे छान लागणारे, दाताखाली आल्यावर खूप मस्त. म्हणून शिजत आला का लगेच टाकायचे त्याच्यात. आता पहा, मी केळी पण घालणार आहे. प्रसादामध्ये केळी घालतात ना, तर आता जास्त एकदम असला ना प्रसाद तर एक केळी घालतात. तर आपल्याला थोडाच आहे ना, म्हणून मी थोडीशीच केळी घालणार आहे. केळ्याने काय होतं, जास्त केळी घातली ना, समजा टिकला प्रसाद राहिला तर खराब होऊन जातो लवकर. नाही तर मग असा जर कमी केळी घातली किंवा नाही केळी घातली ना, तरी प्रसाद बरेच दिवस टिकतो. ते बघा, आता ही केळी टाकते मी. म्हणजे जे जे लागतं प्रसादाला ते टाकते मी त्याच्यामध्ये. तर ही केळी पण चांगली त्याचं शिजून होणार. अजून कोरडा व्हायचा आहे आपला ना, म्हणून त्यावेळेसच केळी टाकायची. मस्त हलवून घ्यायचा. छान झालेला आहे पहा, मस्त रंग फार सुंदर आलेला आहे त्याचा. एकदम मापात भाजलेला गेलेला आहे. अशाच पद्धतीने भाजायचा हा. मग तुम्हाला कधीही तोंडात टाकलं तर गायब होणार का, रवाळ होणार नाही, कोरडा होणार नाही किंवा असा झालेला आहे पहा तुम्ही. नाही तर काही काही लोक प्रसादाला खूप कोरडा 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 निस्ता असतो, तो पण नाही चांगला लागत. हे जराच तूप राहिलं होतं ना आपलं, ते पण टाकून देते त्याच्यात. हे बघा, छान हलवून घ्यायचं. आपलं झालं. आता आपल्याला राहिलं आहे त्याच्यात घालायला विलायची पावडर. लास्टला घालायची सुगंधासाठी विलायची पावडर. तर मी दाबून घेते का की केळी कुठं राहिलं असलं तर ते पण जाणार. तुम्हाला चारोळी घालायची असली तर घालू शकता, तुम्हाला पिस्ता घालायचा तर घालू शकता. त्याच्यावर आहे, ड्रायफ्रूट तुमच्यावर आहे. आता मी वाटून ठेवलेलं आहे साखर आणि विलायची, तर ती टाकते 1 चमचा भरून. मस्त सुगंध सुटलेला आहे. खरंच असं वाटतं का पूजा आहे घरामध्ये तुमच्या आणि प्रसाद चालला आहे असं वाटतं. एवढा छान सुगंध घरात सुटलेला आहे. एवढा छोटा प्रसाद आहे तरी पण. तर आपला झालेलाच आहे हा. छान अगदी मस्त झालेला आहे पहा. त्याला परत तेल सुटायला लागलेले, तूप सुटायला लागलेलं आहे. आता मी काढून प्लेटमध्ये दाखवते तुम्हाला. झटपट होणारा पण आहे, पण फार चविष्ट आहे. कोणी पाहुणे आले तरी तुम्ही करू शकता नाश्त्याला. गोड खात असले तर. नाही तर हल्ली गोड खायला नको म्हणतात सर्वच. पहा किती रसरशीत झालेला आहे मस्त. मैत्रिणींना अशा पद्धतीने करून पहा, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. आणि कोणी पाहुणे आले समजा दिले तर ते बोलणारच प्रसादासारखा तुमचा शिरा झाला आहे असंच बोलणार. आणि रवा कुठलाही घ्या तुम्ही, छोटा बारीक घ्या किंवा जाडा घ्या, कुठलाही घेतला तरी चालतो. पहा किती सुरेख रंग, पहा किती सुंदर आलेला आहे. आता मी त्याला थोडं सजवते, वरून टाकते ते किसलीला सर्व, आणि हे काजू लावते जरा. पहा काय छान दिसतंय. देवापुढे अशीच थाळी घेऊन जायचं, मांडायची. खूप छान. तर ते मी काढते जरासं, 4 बाजूला 4 ठेवते. हा पण ठेवते इकडे. आता प्रसाद झाल्यानंतर ब्राह्मण लोक काय करतात, तुळशीचं पान टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे शुभ असतं ते. मग मी तुळशीचं पान ठेवणार आहे मध्ये. हे पहा, तुळशीचं पान मध्ये ठेवलं. मैत्रिणींना माझा शिरा प्रसादाचा कसा वाटला ते नक्कीच कळवा. आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून पाहताय आणि तुम्हाला आवडला का माझा शिरा. खूप टेस्टी आणि खूप छान झालेला आहे. रंगही फार सुंदर आलेला आहे. नक्कीच करून पहा. या पद्धतीने घरात खायला केला तरी चालेल. तर आता मी मसाल्याविषयी सांगते. हे माझे मसाल्याचे लायसन आहे आणि माझे मसाले आता तुम्हाला घ्यायचे असते तर अशा पद्धतीने मी मसाले करते. हे बघा, मी गावाकडे बनवते. सर्व मसाले चुलीवर भाजते. चुलीचा खमंगपणा मसाल्यामध्ये आहे भरपूर. आणि माझ्याकडं सर्वच म्हणजे बरेचसे वस्तू आमच्या शेतातल्या असल्यामुळं बिना केमिकलच्या आहेत. मिरच्या झालं, धणे झालं, हळद झालं, बऱ्याचशा वस्तू आहेत. कांदे, लसूण हे सर्व आमच्या घरचे शेणखतावर उगवलेले. आणि हे सर्व मसाले मी गरम मसाले बाहेरून घेतलेले आहेत, ते पण हाय क्वालिटीचे आहेत आणि सगळे भाजून घेतलेले आहेत. 19 ते 20 मसाले आहेत ह्या मसाल्यांमध्ये गरम.
वेगवेगळ्या पद्धतीचे वापरलेले आहेत. मिरच्यांचे देठं काढून डंकावर कुटलेले आहेत, चक्की दळलेलं नाही. म्हणून हे मसाले एवढे खमंग आहेत. मसाल्याची मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, ज्यामुळे मसाला कुठल्याही पद्धतीचा घेतला, तर सांबार मसाला घेतला तर त्या पद्धतीचा सुगंध येतो, किंवा दुसरा कुठला मालवणी मसाला. बरेच मसाले आहेत. आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बाय, परत भेटूया.